अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगावात आमरण उपोषणाचा तडाखा, गंभीर आरोपांमुळे प्रशासन हलले, सीईओ गिरीश पारेकर यांचे लेखी आश्वासनानंतर सांगता। राळेगाव शहरात अन्याय, भ्रष्टाचार, बेकायदेशीर अतिक्रमण आणि पदाचा दुरुपयोग या गंभीर आरोपांवरून उभारलेल्या आमरण उपोषणाने अखेर प्रशासनाला झुकावे लागले। नगरपंचायत मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी या आंदोलनाची सांगता करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते वसंत शामरावजी कोमेजवार यांच्या नेतृत्वाखाली मार्च 16 रोजी क्रांती चौक येथे सुरू झालेल्या या बेमुदत आमरण उपोषणाने शहरात प्रचंड खळबळ उडवून दिली होती। संबंधित नगरसेवक बाळू उर्फ शशिकांत धुमाळ व सौ प्रणाली धुमाळ यांच्या विरोधात सार्वजनिक रस्ते, खेळाचे मैदान व शासकीय जागांवर कथित पक्के अतिक्रमण केल्याचे आरोप आंदोलनातून पुढे आले। याशिवाय शहरातील 15 ते 20 मोक्याच्या जागांवर अतिक्रमण करून दुकान गाळे उभारणे, बेकायदेशीर भाडे वसुली, माहिती अधिकारांतर्गत माहिती न देणे, तसेच क्रांती चौकातील सुमारे 150 वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाच्या तोडीचा प्रयत्न यांसारखे गंभीर मुद्दे ऐरणीवर आणण्यात आले। साई वृद्धाश्रम प्रकरणातही निधी व जमिनीच्या वापराबाबत मोठ्या अनियमिततेचे आरोप करण्यात आले। उपसंपादक रवींद्र राऊतसर सह खुशाल वानखेडे।